हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील 4.1 द वेट युनिट 4 मधल्या पहिल्या घटकावर विचारल्या गेलेल्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीबद्दल चर्चा करणार आहोत. ते समजून घेणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा जो दिला गेला आहे चिटचॅट ॲक्टिव्हिटी. यामध्ये पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो, व्हेअर डू वी फाइंड ऑल ॲनिमल्स? सर्व प्राणी आपल्याला कुठे आढळतात? त्याचं उत्तर आपण लिहू शकतो का वी फाइंड ऑल ॲनिमल्स आयदर इन अ फॉरेस्ट ऑर इन अ झू. एकतर जंगलामध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला प्राणी आढळतात. डू यू हॅव अ पेट? तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? यस. जर तुमच्याकडे असेल तर यस म्हणाल, नसेल तर नो म्हणू शकतात. यस, आय हॅव अ पेट डॉग. माझ्याकडे एक पाळीव कुत्रा आहे. हाऊ डू वी अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल? आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्याला बरं वाटत नाही हे तुम्ही कसं समजून घ्याल? तर मित्रांनो, हा प्रश्न थोडा सविस्तर, याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल. फ्रॉम द बॉडी लँग्वेज, त्या प्राण्याच्या बॉडी लँग्वेजवरून वी अंडरस्टँड दॅट द ॲनिमल्स From the body language, we understand that the animals are not well. The animals' activities get dull. Their intake is also affected. या पद्धतीने त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला त्याच्या कृतीवरनं ते समजून घ्यावं लागेल. Who gives medicine treatment to the sick animals and birds? आजारी असलेल्या प्राण्यांना मग कोण त्याच्यावर उपचार करतं? त्याला मेडिसिन कोण देतं? प्राणी असतील किंवा पक्षी असतील. द वेटरनरी डॉक्टर ट्रीट्स द ॲनिमल्स अँड बर्ड्स. व्हेटरनरी डॉक्टर जे असतात ते त्या प्राण्यांवर किंवा पक्ष्यांवर उपचार करतात. हाऊ डू वी हेल्प ॲनिमल्स अँड बर्ड्स? मग आपण या पक्ष्यांना आणि प्राण्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो? बाय प्रोव्हाइडिंग देम फूड, वॉटर अँड प्रोटेक्शन. त्यांना आपण अन्न, पाणी आणि संरक्षण दिलं तर आपण त्यांची मदत करू शकतो. मित्रांनो, या पद्धतीने वॉर्मिंग अपमधील चिटचॅट ॲक्टिव्हिटीवर आधारित या प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकतो. देन क्वेश्चन नंबर 1 इज ऑल्सो गिवन देअर. डॉक्टर हू डू स्पेशल ॲडव्हान्स स्टडी ऑफ स्पेसिफिक पार्ट्स ऑफ द बॉडी हॅव स्पेशल टर्म्स. इन युअर ग्रुप ट्राय टू मॅच द स्पेशलिस्ट डॉक्टर्स विथ हू व्हॉट दे ट्रीट. आता ग्रुपच्या साह्याने आपल्याला या ठिकाणी जे काही स्पेशलिस्ट डॉक्टर्स असतील तर ते नेमके कोणाची आणि कशा प्रकारे ट्रीटमेंट करतात तर त्या आपल्याला मॅच पेयर्स या ठिकाणी करायच्या आहेत. मित्रांनो, यामध्ये 2 कॉलम दिलेत, स्पेशलिस्ट दिलेले आहेत आणि हू व्हॉट दे ट्रीट आणि ते नेमकं कशावर उपचार करतात ते दिले. नंबर 1 डेंटिस्ट. मित्रांनो, डेंटिस्ट ज्यांना आपण दंतवैद्य म्हणतो तर ते नक्कीच या ठिकाणी डी पर्याय जो आहे टीथ, त्याच्यावर ते काम करतात किंवा त्याच्यावर उपचार ते करतात. कार्डिओलॉजिस्ट ज्यांना आपण हृदयरोग तज्ज्ञ म्हणतो तर याचं आन्सर देताना मित्रांनो आता आपण हार्ट, हृदय. नंबर 3 ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. नंबर 3 जे आहेत तर त्याच्यासाठी आपण FI, डोळ्यांवर उपचार करणारे डॉक्टर. देन नंबर 4 ऑर्थोपेडिक. ऑर्थोपेडिक जे आहेत मित्रांनो तर हे ऑर्थोपेडिक जे आहेत ते बोनवर कार्य करतात. आणि नंबर 5 जे आहेत पेडिट्रिशियन. यस, तुम्ही नक्कीच हॉस्पिटलमध्ये जात असाल त्यावेळेस तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळत असतील किंवा वाचायला मिळत असतील. तर पेडिट्रिशियन म्हणजे लहान मुलांवर उपचार करणारे डॉक्टर्स जे आहेत, स्मॉल किड्स. यस, नक्कीच सी पर्याय. देन न्यूरोलॉजिस्ट. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे ज्यांना आपण मेंदूविकार तज्ज्ञ म्हणू शकतो आणि याच्यामध्ये मग ब्रेन. यस, ब्रेन विथ स्पाईन, बी ऑप्शन आपण घेऊ शकतो. देन नंबर 7 वेटरनरियन. यस, आणि हे ॲनिमल अँड बर्ड्स, ई ऑप्शन याच्यासाठी घेऊ शकतो. तर या पद्धतीने आपण या पेअर्स घेऊ शकतो. नंबर 2 दिला आहे मित्रांनो, डिस्कस इन युअर ग्रुप अँड राईट डाऊन द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन वाय पेडिट्रिशियन अँड वेटरनरियन्स हॅव अ टफर जॉब टू डायग्नोज देअर पेशंट्स इलनेस. या ठिकाणी चर्चा करायला सांगितली त्यांनी. पेडिट्रिशियन्स म्हणजे लहान मुलांचे डॉक्टर्स अँड व्हेटरनरियन्स, आणि या ठिकाणी पशुवैद्यकीय पशूंचे, प्राण्यांचे किंवा पक्ष्यांसाठी जे काम करतात ते डॉक्टर्स, प्राण्यांचे जे काही डॉक्टर आहेत त्यांचा जो जॉब आहे तो अतिशय खडतर आहे असं काम म्हटलं जातं. त्यांच्यावर उपचार करणं हे अवघड काम आहे असं काम म्हटलं जातं. तर याच्या उत्तरामध्ये आपण लिहू शकतो पेडिट्रिशियन्स अँड वेटरनरियन्स हॅव अ टफर जॉब टू डायग्नोज देअर पेशंट्स
illness because their patients are small children and animals. पेडिट्रिशियनचे जे पेशंट असतात ते स्मॉल चिल्ड्रन असतात आणि वेटरनरियन यांचे ॲनिमल्स असतात हू कांट स्पीक, ते बोलू शकत नाही, अँड टेल व्हॉट देअर प्रॉब्लेम आर, आणि त्यांची समस्या ते सांगू शकत नाही, म्हणून त्यांचा जॉब जो आहे तो अतिशय टफर असतो, खडतर असतो असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. तर या पद्धतीने या ठिकाणी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये या पाठावर ज्या काही कृती दिलेल्या आहेत त्या आपण सॉल्व करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.